हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या सेशनमध्ये आपण BMC प्रिवियस इयरला जे काही क्वेश्चन विचारले होते त्या क्वेश्चनच्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। BMCची प्रिवियस इयरची एक्झाम 2019 ला झाली होती। त्याच्यामध्ये सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट होत्या। मग मेकॅनिकल डिपार्टमेंट आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटसाठी जो काही कंबाइंड पेपर होता त्यापैकी जे काही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे क्वेश्चन आहेत ते इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। ओके, फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीन समोर आहे जो की या ठिकाणी आहे टेलिव्हिजन टीव्ही ट्रान्समिशन इज एन एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ डेटा ट्रान्समिशन। आता जो काही टेलिव्हिजन टीव्ही ट्रान्समिशन आहे तो कोणत्या टाइपचा डेटा ट्रान्समिशन आहे तर तो सिम्प्लेक्स टाइपचा डेटा ट्रान्समिशन आहे। म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर ए हे याचं काय असेल, राईट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे डिवाइस यूज्ड फॉर द कन्वर्टिंग DC इंटू AC इज कॉल्ड ॲज। आता DCचं AC मध्ये कन्वर्जन करायचं आहे, यासाठी आपण जी काही डिवाइस यूज करतो त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टर। आणि जो काही AC करंट आहे त्या AC करंट किंवा AC व्होल्टेजचं आपण DC मध्ये जेव्हा कन्वर्जन करूया त्यासाठी जो काही कन्व्हर्टर आपण यूज करूया त्याला आपण रेक्टिफायर असं म्हणतो। मग या ठिकाणी DC पासून आपल्याला AC ला जायचं आहे म्हणजे काय असेल, इन्व्हर्टर हे याचं करेक्ट आन्सर असेल जो की DC ला AC मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे नॅशनल बिल्डिंग कोड NBC इज रिसेंटली रिवाइज्ड इन विच इयर। जे काही नॅशनल बिल्डिंग कोड आहे त्याला आपण NBC असं म्हणतो। मग NBCचा लॉंग फॉर्म पण आपल्याला विचारला जातो, काय असेल तो तर नॅशनल बिल्डिंग कोड हा NBCचा लॉंग फॉर्म आहे। हे रिवाइज कधी झालेलं आहे तर हे रिवाइज झालेलं आहे 2016 ला। म्हणजे ऑप्शन नंबर ए याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल। आता या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज एन ॲक्टिव्ह पॉवर। आता खालीलपैकी कोणती या ठिकाणी ॲक्टिव्ह पॉवर आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे। मग ॲक्टिव्ह पॉवर जी काय असते त्याचं युनिट काय असतं बघा, ॲक्टिव्ह पॉवरला आपण रिप्रेझेंट करतो P या सिम्बॉलनं आणि त्याचं युनिट असते वॅट असं म्हणतो, त्यालाच आपण किलोवॅट असंही म्हणतो, जो की या ठिकाणी असतो P इज इक्वल टू VI cos phi। याला म्हणायचं ॲक्टिव्ह पॉवर जी की या ठिकाणी इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ॲक्च्युली कंझ्युम होते, म्हणून तिला आपण ॲक्टिव्ह पॉवर किंवा रिअल पॉवर असं म्हणत असतो। मग याचं युनिट काय असेल बघा, तर किलोवॅट म्हणा किंवा वॅट म्हणा। आता या ठिकाणी फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे 50 kVA, ही ॲक्टिव्ह पॉवर आहे का तर नाही, ही जी काय पॉवर आहे या पॉवरला आपण म्हणतो ॲपरंट पॉवर। सेकंड नंबरला आहे किलोवॅट, किलोवॅट ही काय आहे बघा, ॲक्टिव्ह पॉवर आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल। थर्ड नंबर आहे 100 kVAr म्हणजे हे काय तर रिॲक्टिव्ह पॉवर आहे। फोर्थ नंबरला अगेन 10 व्होल्ट एम्पियर आहे म्हणजे 10 V आहे, ही काय तर अगेन ॲपरंट पॉवर आहे। ऑप्शन नंबर बी याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन फॉर DC कपलिंग विच डायोड इज यूज्ड। DC कपलिंगसाठी कोणता डायोड यूज केला जातो तर DC कपलिंगसाठी या ठिकाणी झिनर डायोड या ठिकाणी यूज केला जातो, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे हाय करंट कॅपॅसिटी डायोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज। हाय करंट कॅपॅसिटी डायोडला आपण काय म्हणतो तर या डायोडला आपण पॉवर डायोड असं म्हणतो। ऑप्शन नंबर बी याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया केबल्स फॉर 220 किलोवोल्ट लाइन आर इनव्हेरिएबली। ज्या काही 220 kV साठी केबल आहेत त्या केबल कशा पद्धतीचा असतील तर त्या केबल या ठिकाणी कॉम्प्रेस्ड ऑइल और कॉम्प्रेस्ड गॅस इन्सुलेटेड मटेरियल पासून बनलेले असतील, म्हणजे ऑप्शन नंबर सी याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे CMOS CMOS स्टँड्स फॉर, हे कशासाठी या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म काय आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे। तर जे काही CMOS आहे त्या CMOSलाच आपण काय म्हणतो बघा,
कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. ओके, बाकीच्या ऑप्शनमध्ये काय कॅपॅसिटिव्ह आहे, चुकीचा आहे. कॅपॅसिटिव्ह असेल, या ठिकाणी कॉम्प्लिमेंटेड आहे, या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमी कन्व्हर्टर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल बघा, राईट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. विच सेमीकंडक्टर मटेरियल गिव्ज ब्ल्यू लाईट इन एलईडी. आता एलईडी मध्ये कोणता सेमीकंडक्टर मटेरियल हा ब्ल्यू लाईट देतो, तर याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, इंडियम गॅलियम नायट्राइड, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. मग जे काही एलईडी आहे त्या एलईडी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लाईट कशापासून तयार होते, तर एलईडी त्यालाच आपण लाईट इमिटिंग डायोड असं म्हणतो. काय तर एक पद्धतीचे पीएन जंक्शन डिव्हाइस आहे. ही काय करते, लाईट इमिट्स करण्याचं काम करते वेन करंट पासेस थ्रू इट इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. मग जी काही एलईडी आहे ती एलईडी या ठिकाणी फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जेव्हा करंट पास होईल त्यावेळेस काय होते, लाईट इमिट करण्याचं काम करते. मग जे काही मटेरियल याच्यामध्ये यूज करतो त्या मटेरियलनुसार ही कोणत्या पद्धतीची लाईट देणार आहे ती आपल्याला या ठिकाणी विजिबल लाईट दिसणार आहे. मग जे काही गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड आहे याच्यापासून जो काही कलर आहे तो कलर कोणत्या पद्धतीचा असेल, तर रेड और येलो लाईट काय करेल, इमिट करेल. जो गॅलियम आर्सेनाइड आहे याच्यापासून जी काही लाईट आहे ती लाईट कोणती येईल, तर रेड लाईट किंवा ग्रीन लाईट, म्हणजे ग्रीन और रेड लाईट या ठिकाणी कोण करेल, इमिट करेल, गॅलियम आर्सेनाइड. आता जी काही ब्ल्यू लाईट आहे ते ब्ल्यू लाईट कोणत्या कोणत्या पद्धतीचे सेमीकंडक्टर म्हटलं इमिट करू शकतो, तर या ठिकाणी झिंक सेलेनाइड असेल, इंडियम गॅलियम नायट्रेट असेल, सिलिकॉन कार्बाइड असेल, यालाच आपण SiC असं म्हणतो. आणि सिलिकॉन असं जे काही सेमीकंडक्टर मटेरियल आहे हे मटेरियल काय करतात बघा, ब्ल्यू लाईट या ठिकाणी इमिट करण्याचं काम करतात. मग ऑप्शन मध्ये आपल्याला ब्ल्यू विचारला होता, तर ब्ल्यू मध्ये काय असेल करेक्ट आन्सर, इंडियम गॅलियम नायट्राइड ह्याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सल्फेशन इन अ लीड ऍसिड बॅटरी ऑकर्स ड्यू टू द. सल्फेशन कशामुळे ऑकर होईल, इनकम्प्लीट चार्जिंग, ट्रिकल चार्जिंग, हेवी चार्जिंग, ओव्हर चार्जिंग किंवा नन ऑफ दी अबो. याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा, इनकम्प्लीट चार्जिंग मुळे काय होते, सल्फेशन या ठिकाणी काय होतंय, लीड ऍसिड बॅटरीमध्ये तयार होतंय. या सल्फेशनला रिड्यूस करायचं आहे, याला काय करायचं आपल्याला अवॉइड करायचं आहे. त्यासाठी आपण काय करतोय, तर ट्रिकल चार्जिंग या ठिकाणी यूज करतोय. पण सल्फेशन जे काय होतंय लीड ऍसिड बॅटरीमध्ये कोणामुळे होतंय, तर इनकम्प्लीट चार्जिंग मुळे होतंय. मग ट्रिकल चार्जिंग कशासाठी आहे, तर टू अवॉइड द सल्फेशन इन द लीड ऍसिड बॅटरी. आणि अकोर कशामुळे होणार आहे, तर इनकम्प्लीट चार्जिंग मुळे. CFL स्टँड्स फॉर. आता जी काही BMCची एक्झाम आहे त्या BMCच्या एक्झाम मध्ये बऱ्याच पद्धतीचे आपल्याला शॉर्ट फॉर्म आणि त्याच्यावरून त्याचे फुल फॉर्म या ठिकाणी विचारले होते. मग CFLचा फुल फॉर्म काय असेल, तर यालाच आपण म्हणतो कॉम्पॅक्ट फ्ल्युरोसंट लॅम्प. म्हणजे ऑप्शन नंबर बी कडे पाहिला तर कॉम्पॅक्ट फ्ल्युरोसंट लॅम्प, ऑप्शन नंबर बी असा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल, जो की CFL साठी आहे. बऱ्याच पद्धतीचे लॉंग फॉर्म आपल्याला विचारले होते या BMCच्या एक्झाम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अ लॉजिक गेट बार रिप्रेझेंट. आता जो काही लॉजिक गेट आहे, जो काही बुलियन अल्जेब्रा आहे त्याच्यामध्ये जो काही आपण बार रिप्रेझेंट करतो, फॉर एक्झाम्पल या A वरती बार देतोय, या 1 वरती बार देतोय, या 0 वरती बार देतोय. आता 0 वरती बार असेल, A वरती बार असेल किंवा 1 वरती बार असेल, तर हे रिप्रेझेंट काय करते, तर हे रिप्रेझेंट करते नॉट फंक्शन. मग 1 वरती बार असेल त्याचं रिप्रेझेंटेशन कशामध्ये होईल, 0 मध्ये होईल. 0चा बार म्हणजेच काय होईल, 1 होईल. म्हणजे हे फंक्शन कुठलं आहे, तर नॉट फंक्शन आहे. ऑप्शन नंबर ए असा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. फॉर अ लार्ज रेटिंग मशीन विच इन्सुलेटिंग मटेरियल इज यूज्ड. आता लार्ज रेटिंग मशीन साठी जे काही इन्सुलेटिंग मटेरियल यूज केलं जातं ते कोणतं असतं, तर मायका हे इन्सुलेशन या ठिकाणी लार्ज रेटिंग मशीन साठी यूज केलं जातं. MCCB स्टँड्स फॉर. अगेन आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. MCCB कशासाठी असतो, तर मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. मोल्डेड केस सर्किट ब्रेकर, ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, which of the following is an example of renewable energy sources. जे एनर्जी सोर्सेस त्या ठिकाणी ट्रिमेंडस अमाउंट मध्ये या ठिकाणी एक्झिस्ट आहेत, जे की या ठिकाणी रिन्युएबल होऊ शकतात, ज्याचे की साठे या ठिकाणी अनलिमिटेड आहेत, अशा सोर्सेसना आपण म्हणतो रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. मग या रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मध्ये कोण कोण येतं, तर याच्यामध्ये सोलर असेल, त्यानंतर जिओथर्मल एनर्जी असेल, त्यानंतर बायोमास एनर्जी असेल, त्यानंतर नॅचरल गॅसेस असतील,
हे जे काय सोर्सेस त्यांना म्हणतो आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. मग ह्या रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचं एक्झाम्पल काय असेल बघा या ठिकाणी. ऑप्शन नंबर फर्स्ट सोलार जो काय आहे तो मेन या ठिकाणी रिन्युएबल एनर्जी सोर्स आहेत. आता डिझेल असेल, कोल असेल, ह्याचे जे काही साठे आहेत हे साठे कसे आहेत बघा, लिमिटेड यांचे स्टॉक आहेत, हे संपणारे आहेत. त्यानंतर नॅचरल गॅस असतील, त्या नॅचरल गॅसेसचे सुद्धा साठे या ठिकाणी कसे आहेत बघा, लिमिटेड क्वांटिटीमध्ये आहेत. पण जो काय सोलर असेल, त्यानंतर विंड असेल, त्यानंतर कोणता असेल तर जिओथर्मल असेल, त्यानंतर बायोमास असेल, हे जे काय आहे ते कशाचे एक्झाम्पल आहेत तर रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचे या ठिकाणी एक्झाम्पल आहेत. मोर स्टार्स ऑन एसी अप्लायन्स रिप्रेझेंट. आता जे काही अप्लायन्स आहेत, मग फ्रीज असेल, त्यानंतर कूलर असेल, किंवा जे काही इलेक्ट्रिकलचे अप्लायन्स असतील एसीचे, त्याच्यावरती जे रेटिंग आहे ते स्टार रेटिंगचा रिप्रेझेंट काय करतंय. जर ज्यादा स्टार रेटिंग असेल त्याचा पर्पज काय असेल, किंवा त्याचं रिझन काय असेल, किंवा त्याचा मिनिंग काय असेल, या पद्धतीचा क्वेश्चन काय आपल्याला विचारला होता. मोर स्टार म्हणजेच काय असेल, मोर स्टार मीन्स मोर इफिशियंट डिव्हाइस असेल. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्टचा काय असेल बघा, करेक्ट असेल. मग स्टार रेटिंग कशासाठी दिली जाते, स्टार रेटिंग सिस्टम डिपिसेट द एनर्जी इफिशियन्सी ऑफ एन इलेक्ट्रिकल अप्लायन्स. द हायर द नंबर ऑफ स्टार्स द मोर इफिशियंट इट इज. म्हणजे जर स्टार रेटिंग या ठिकाणी जास्त असेल, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल अप्लायन्स वरती आपल्याला अशा पद्धतीनं 5 स्टार जर दिसले, याचा मिनिंग काय आहे, जो काही या ठिकाणी फ्रीज असेल किंवा जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्स असेल त्याची जी काही इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी कशी आहे, जास्त आहे. याचा अर्थ ते डिव्हाइस कसा इफिशियंट आहे, त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रिसिटीचं कंझम्पशन आहे, जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी काय करते, लो इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी कंझ्युम करण्याचं काम करते. म्हणजे ते कसं आहे तर इफिशियंट आहे, हा याचा या ठिकाणी पर्पज आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॅक्टर्स विच मोस्टली अफेक्ट्स इन्सुलेशन इज. इन्सुलेशन वरती मोस्टली अफेक्ट करणारा फॅक्टर कोणता असेल तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता इन्सुलेटिंग मटेरियलसाठी आपण डिफाईन काय करतो तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपण डिफाईन करण्याचा प्रयत्न करतो की ज्या स्ट्रेंथ नंतर इन्सुलेशनचं काय होईल, ब्रेकडाऊन होईल. जे काय ऑप्शन असेल ते ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल करेक्ट आन्सर असेल. 90% ऑफ आवर इंडस्ट्री युजेस. आता 90% इंडस्ट्री काय यूज करतात तर इंडक्शन मशीन यूज करण्याचं काम करतात. कारण काय असेल तर जी काही इंडक्शन मशीन आहे ती इंडक्शन मशीन तर सेल्फ स्टार्टिंग आहे, तिला कोणत्याही पद्धतीच्या स्टार्टिंग मेथडची या ठिकाणी गरज नाही आहे. अगेन जी काही इंडक्शन मोटर आहे ते इंडक्शन मोटर फॉर एक्झाम्पल स्क्वेरल केज इंडक्शन मोटर असेल, या स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये कोणत्याही पद्धतीच्या या ठिकाणी स्लिपरिंगची गरज नाही आहे, ब्रशेसची गरज नाही आहे. जर स्लिपरिंग आणि ब्रशेस नसतील तर जो काही मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स सुद्धा कसा असेल या ठिकाणी कमी असेल. आणि ही मोटर या ठिकाणी सिंगली एक्साइटेड मोटर असल्या कारणानं याची जी काही कॉस्ट असेल ती कॉस्ट सुद्धा काय असेल कमी असेल. याचं कन्स्ट्रक्शन कसं असेल तर रोबस्ट कन्स्ट्रक्शन असेल, जे काय याचा मेंटेनन्स असेल तो मेंटेनन्स कसा असेल कमी असेल. म्हणून जनरली आपण जे काही इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये 90% यूज कशाचा केला जातो तर तो इंडक्शन मशीनचा यूज केला जातो. अगेन इंडक्शन मशीन ही कशी कोणती मोटर आहे तर ही एसी वर वर्क करणारी मोटर आहे, म्हणून याला आपण एसी इंडक्शन मोटर असं म्हणतो. ज्या काय बाकी मोटर आहेत फॉर एक्झाम्पल सिंक्रोनस मोटर असेल, डीसी मोटरसाठी डीसी सप्लायची गरज आहे. आता सिंक्रोनस मोटर ही कशी आहे तर डबली एक्साइटेड मोटर आहे, म्हणजे यासाठी 2 सप्लायची या ठिकाणी गरज आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचा आपण तिथे यूज करतो का तर ट्रान्सफॉर्मर ही काय तर एनर्जी ट्रान्सफॉर्मर डिव्हाइस आहे, एनर्जी ट्रान्सफॉर्मिंग डिव्हाइस आहे. एका सर्किट पासून दुसऱ्या सर्किटला काय करते एनर्जी म्हणा किंवा पॉवर म्हणा ट्रान्सफर करण्याचं डिव्हाइस करते. म्हणून इंडस्ट्रीमध्ये जनरली आपण काय करतो तर इंडक्शन मोटरचा यूज करण्याचा प्रयत्न करतो. मेगर इज अन इन्स्ट्रुमेंट. आता जेव्हा जेव्हा मेगर हा वर्ड येईल तेव्हा तेव्हा मेगर हा आपण यूज करतो कशासाठी तर रेजिस्टन्सच्या मेजरमेंटसाठी. आता मेगरच्या सहाय्याने जो काही रेजिस्टन्स आपण मेजर करतो तो कसला असतो तर तो हाय रेजिस्टन्स असतो. आता हाय रेजिस्टन्स कोणत्या मटेरियलचा असेल तर हाय रेजिस्टन्स हा इन्सुलेटिंग मटेरियलचा असेल. याचाच अर्थ जे काही इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे तो इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्याचं काम कोण करता तर मेगर ही डिव्हाइस करते. जसा की रेजिस्टन्स असतो मेगा ओहम मध्ये, कशामध्ये तर मेगा ओहम मध्ये. म्हणजे मेगर आपण कसे यूज करूया तर हाय रेजिस्टन्स म्हणा किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणा. ऑप्शन नंबर फर्स्टचा काय असेल अगेन करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयईसी स्टँड्स फॉर. आयईसी कशासाठी या ठिकाणी यूज केलं जातं तर इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन. ऑप्शन नंबर फर्स्टचा काय असेल अगेन करेक्ट आन्सर असेल. अगेन या ठिकाणी फुल फॉर्म बरेच या ठिकाणी विचारले होते. एमसीबी यूज्ड फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट. आता जो काही एमसीबी आहे
मिनिचर सर्किट ब्रेकर याचा उपयोग आपण कशासाठी करतो? फॉर ओव्हरलोड करंट, फॉर सर्जेस, फॉर लाइटनिंग, फॉर स्विचिंग और ऑल ऑफ द अबोव. आता जो काही एमसीबी आहे तो एमसीबीचा उपयोग आपण करतो फॉर ओव्हरलोड प्रोटेक्शन. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट असेल काय असा करेक्ट आन्सर असेल ओव्हरलोड करण्यासाठी आपण यूज करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑफ लोड डिव्हाइस. आता खालीलपैकी कोणती ऑफ लोड डिव्हाइस आहे? म्हणजे जी डिव्हाइस या ठिकाणी नो लोड वरती वर्क करते किंवा तिला आपण ऑफ लोड वरती यूज करूया. जसे की केस मध्ये कोणत्या पद्धतीचा लोड कनेक्ट केलेला नसेल तर जे काय आयसोलेटर आहे ते आयसोलेटर काय बघा नो लोडची डिव्हाइस आहे. जेव्हा आपल्याला सर्किट ब्रेकरचा मेंटेनन्स काढायचा असेल किंवा फॉल्टी सेक्शनला या ठिकाणी हेल्दी सेक्शन पासून काय करायचं असेल रिमूव्ह करायचा असेल त्याचा मेंटेनन्स करायचा असेल तेव्हा आपण काय करूया आयसोलेटरचा यूज करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून जो काही हेल्दी पार्ट आहे आणि जो काही फॉल्टी पार्ट आहे तो एकमेकांपासून काय होईल आयसोलेट होईल. मग आयसोलेटर वर्क कुठे करेल तर नो लोडच्या केसमध्ये वर्क करेल. जे काय आयसोलेटर त्या आयसोलेटरची ब्रेकिंग कॅपॅसिटी किती असेल तर त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी 0 असेल कारण जो काय आयसोलेटर आहे तो आयसोलेटर वर्क कुठे करेल तर नो लोडची डिव्हाइस आहे. रिले, सर्किट ब्रेकर, फ्यूज, एअरबॅग, स्विच हे सगळे काय आहेत बघा बाकी कंडिशनला वर्क करतात. म्हणजे ऑन लोडच्या केसमध्ये सुद्धा वर्क करत असतात. याचा करेक्ट आन्सर असेल आयसोलेटर. नेक्स्ट आहे आयसोलेटर ऑपरेट्स इन द विच कंडिशन. आयसोलेटर कोणत्या कंडिशन मध्ये वर्क करेल तर आयसोलेटर हा नो लोडच्या कंडिशन मध्ये वर्क करेल. फुल लोडला तो ऑपरेट होईल का? नाही. लाईट लोडला असू द्या, हाफ लोडला असू द्या किंवा ऑल लोडला तो ऑपरेट करणार नाहीये. तो फक्त आणि फक्त नो लोडच्या केसमध्ये ऑपरेट करण्याचं काम करेल. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीन समोर आहे. when will be the output of NOR gate is high. आता NOR गेटचा आउटपुट हाय कधी असेल? आता NOR गेटसाठी आपल्याला जो काय OR गेट आहे त्या OR गेट वरती बार द्यावा लागेल. म्हणजे OR च्या एक्झॅक्टली रिव्हर्स आपल्याला आउटपुट या ठिकाणी NOR गेटचे भेटायला पाहिजे. मग OR गेटसाठी जो काय ट्रूथ टेबल आहे तो ट्रूथ टेबल काय असेल बघा OR गेटसाठी 0 0 असेल, 0 1 असेल, 1 0 असेल, 1 1. आता मी या ठिकाणी OR साठी बोलतो हे आउटपुट या ठिकाणचं आहे. जेव्हा 0 0 असेल म्हणजे दोन्ही इनपुट या ठिकाणी लो असतील त्या केसमध्ये याचा आउटपुट काय असेल 0 असेल. जेव्हा एखादं इनपुट याचं हाय असेल त्यावेळेस मध्ये याचा आउटपुट 1 असेल. म्हणजे या ठिकाणी 0 1 आहे, एक इनपुट हाय आउटपुट हाय असेल, एक इनपुट हाय आहे आउटपुट हाय असेल, दोन्ही इनपुट हाय आहेत आउटपुट काय असेल याही केसमध्ये हाय असेल. म्हणजे हे झालं आपल्याकडे OR गेटचं आउटपुट. आता NOR गेटच्या आउटपुटच्या केसमध्ये काय करायचं ते एक्झॅक्टली रिव्हर्स करायचं. आता इथं 0 वर आहे तर इथं काय करायचं 1 करायचा. जसं की आपण बार रिप्रेझेंट केला कशा साहाय्यानं नॉट या फंक्शनच्या साहाय्यानं तसंच इथं 1 आहे इथं 0 होईल, इथं 0 होईल, इथं 0 होईल म्हणजे 1 0 0 0 होईल. मग या ठिकाणी विचारलेला when will be the output of the NOR gate is high. NOR गेटचा आउटपुट हाय कधी होईल? ज्या वेळेस दोन्ही इनपुट या ठिकाणी लो असतील म्हणा किंवा दोन्ही इनपुट या ठिकाणी 0 असतील म्हणा त्या केसमध्ये NOR गेटचा आउटपुट या ठिकाणी काय असेल हाय असेल. म्हणजेच when if the input is high इनपुट हाय असतील तर होईल का? नाही. if the input is low जर इनपुट या ठिकाणी लो असतील तर या ठिकाणी आउटपुट हाय असेल. हेच राईट आन्सर आहे. if one input is low and other is high नाही. if input are unequal नाही. none of the above म्हणजे ऑप्शन नंबर बी असा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. टेलिफोन युजेस विच टाइप ऑफ डेटा ट्रान्समिशन. आता जे काही टेलिफोन आहे ते टेलिफोन कोणत्या पद्धतीच्या ठिकाणी डेटा ट्रान्समिशन यूज करतात. आता जो काही टेलिफोन आहे ते टेलिफोनच्या मार्फत आपण काय करतो 2 वे कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण सायमल्टेनियसली या साइडहून बोलत असतो आणि दुसरी व्यक्ती अदर साइडहून बोलत असते. म्हणजे त्या ठिकाणी काय होतंय दोन्ही वेने या ठिकाणी काय होतंय कम्युनिकेशन होत आहे. हे एक्झाम्पल असेल कुणाचा तर फुल डुप्लेक्सचं एक्झाम्पल असेल. म्हणजे दोन्ही साइडनं काय होतं या ठिकाणी कम्युनिकेशन होण्याचा प्रयत्न करताय. हे आहे फुल डुप्लेक्सचं एक्झाम्पल. ऑप्शन नंबर सी याचा काय असेल करेक्ट आन्सर असेल. if the synchronous speed of the motor is increased then its slip is. आता हा जो काय क्वेश्चन आहे हा क्वेश्चन या ठिकाणी मेमरी बेस क्वेश्चन आहे. आय थिंक या क्वेश्चनचा थोडासा डेटा किंवा जे काही मेमरी बेस आहे ते मेमरी बेस देताना या ठिकाणी काय केलं थोडीशी मिस्टेक केलेला आहे. जर या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड ऐवजी फक्त जर मशीनचं या ठिकाणी स्पीड जर आपण या ठिकाणी काय केलं वाढवलं तर स्लिप वरती काय इफेक्ट होईल अशा पद्धतीचा या ठिकाणी क्वेश्चन असायला पाहिजे. कारण जे काय मशीन आहे त्या मशीनचं या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी वाढवलं असं म्हणताय. ns = 120 f डिवायडेड बाय p हा सिंक्रोनस स्पीडचा या ठिकाणी फॉर्म्युला असतो. या ठिकाणी जो काही सिंक्रोनस स्पीड आहे ते सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी आपल्याला वाढवायचं म्हणताय. एक तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी वाढवावं लागेल किंवा दुसऱ्या या ठिकाणी नंबर ऑफ पोल या ठिकाणी कमी करावं लागतील.
आता सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी मशीन रोटेट होत असताना ऍक्च्युअली आपण त्याला चेंज करू शकत नाही, कारण जे काय मशीन आहे त्या मशीनचं जे काय डिझायनिंग असतं ते डिझायनिंग या ठिकाणी काय केलं असतं, डिझायनिंग टाइमला जे काय पोल आहेत ते पोल या ठिकाणी फिक्स केले असतील. मग ती 4 पोलची मशीन आहे, 6 पोलची मशीन आहे किंवा 2 पोलची मशीन आहे, ज्यावेळेस त्याचं मॅन्युफॅक्चरिंग डिझाईन करेल त्यावेळेस त्याचे नंबर ऑफ पोल या ठिकाणी फिक्स असतील. जसे की सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी फिक्स असेल त्याला तर आपण चेंज करू शकत नाही. मग चेंज कोण होऊ शकता, तर जे काही मशीनचं ऍक्च्युअल स्पीड आहे त्यालाच आपण मशीनचं रोटारचं स्पीड असं म्हणूया, त्यालाच आपण एनआर असं म्हणूया. म्हणजे एनआर फक्त या ठिकाणी चेंज होऊ शकतो. मग स्लिपच्या फॉर्म्युल्यानुसार स्लिप इज इक्वल टू एनएस मायनस एनआर, म्हणजे याला आपण स्लिप स्पीड असं म्हणतो, डिवायडेड बाय सिंक्रोनस स्पीड. मग यानुसार जर मशीनचं या ठिकाणी ऍक्च्युअल स्पीड जर या ठिकाणी वाढवलं तर या दोघांमधला डिफरन्स या ठिकाणी काय होईल, कमी होईल. जर डिफरन्स कमी झाला तर जी काय स्लिप आहे ती स्लिप सुद्धा काय होईल बघा, डिक्रीज होईल. म्हणजे हा जो काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये इफ द स्पीड ऑफ द मोटर इज इनक्रीज देन द स्लिप काय होईल, या ठिकाणी डिक्रीज होईल. ऑप्शन नंबर याचा फर्स्ट काय असेल बघा, करेक्ट असेल. या ठिकाणी सिंक्रोनस हा वर्ड या ठिकाणी नसायला पाहिजे, कारण सिंक्रोनस स्पीड जर आपण या ठिकाणी वाढवायचं म्हणलं तर पॉसिबल नाही आहे. ते पॉसिबल आहे कुठं, तर स्क्वेरल केज इंडक्शन मोटरच्या केसमध्ये ते पॉसिबल आहे, पण ते आपण तसं करू शकत नाही आहे. ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी पोल इंड्यूस होणार आहेत स्टेटरमधून रोटरमध्ये, पण ते आपण या ठिकाणी करत नाही आहे. जनरली मशीनवरती जर आपण लोड कमी केला किंवा वाढवला तर या ठिकाणी स्पीड चेंज होता, जे की ऍक्च्युअल स्पीड असेल म्हणा किंवा रोटरचं स्पीड असेल म्हणा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, अ कलर ऑफ मर्क्युरी लॅम्प इज. आता मर्क्युरी लॅम्पचा जो काही कलर असेल तो कलर कोणता असेल, तर लाईट ब्ल्यूइश म्हणा किंवा लाईट ब्ल्यू म्हणा. म्हणजे जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन या ठिकाणी फर्स्टचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, द कॅपॅसिटी ऑफ द बॅटरी इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ. आता जी काही बॅटरी आहे ती बॅटरीची कॅपॅसिटी, फॉर एक्झाम्पल आपण सगळेजण आता अँड्रॉइड मोबाईल वापरतो, त्या अँड्रॉइड मोबाईलची जी काही बॅटरीची रेटिंग असते, फॉर एक्झाम्पल 5000 एम्पियर आवरची बॅटरी आहे असं म्हणा, किंवा 6000 एम्पियर आवरची बॅटरी आहे म्हणा. रिसेंटली या ठिकाणी 6000 एम्पियर आवरच्या बॅटरी आलेल्या आहेत जे काय 5G चे मोबाईल आहेत त्याच्यामध्ये. मग जी काही बॅटरीची कॅपॅसिटी आहे ती बॅटरीची कॅपॅसिटी कशामध्ये मेजर केली असते, तर ती मेजर केली असते एम्पियर आवर मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड असा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. एम्पियर आवर रेटिंग मध्ये काय केले असते, बॅटरीचं युनिट या ठिकाणी दिलेलं असतं. नेक्स्ट, सिंक्रोनस स्पीड ऑफ द मशीन इज गिवन बाय द फॉर्म्युला आपण आताच पाहिला, ns is equal to 120 f divided by p, where f is nothing but the supply frequency असेल, सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल, जी की या ठिकाणी इंडियामध्ये आहे स्टँडर्ड 50 हर्ट्ज, आणि p इज नथिंग बट द नंबर ऑफ पोल. नंबर ऑफ पोल असतील, फॉर एक्झाम्पल 4 असतील, 6 असतील, त्यानंतर 8 असतील, त्यानंतर 2 असतील. ओके, याच्यानुसार काय होईल बघा, जे काय मशीन आहे त्या मशीनचं सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी चेंज होईल. हा सिंक्रोनस स्पीडचा या ठिकाणी फॉर्म्युला असतो. हे सिंक्रोनस स्पीड या ठिकाणी 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये असतं, आणि हे जे काही मशीन आहे ती मशीन या ठिकाणी काय करते, या सिंक्रोनस स्पीडने रोटेट करण्याचा प्रयत्न करते. आता सिंक्रोनस स्पीडने रोटेट कोण करतंय, तर ऍक्च्युअली जे काही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असते ती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी रोटेट करण्याचं काम करते. जे काही ऍक्च्युअली रोटर आहे ते रोटर रोटेट करतं का सिंक्रोनस स्पीडला, नाही. जे काही रोटर आहे ते रोटरचं जे काही स्पीड असतं त्या स्पीडला आपण म्हणतो एनआर, आणि जो काही एनआर आहे तो एनआर या ठिकाणी काय असतो, ऑलवेज लेस दॅन असतो. कोणापेक्षा, एनएस पेक्षा. कोणाच्या केसमध्ये, तर इंडक्शन मोटरच्या केसमध्ये. आणि हा जो काही एनआर आहे तर एनआर जर ग्रेटर झाला या एनएस पेक्षा तर ही केस कोणाची असते, तर ही केस असते इंडक्शन जनरेटरची केस असते. एवढ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जर या ठिकाणी एनआर हा जर एनएस बरोबर झाला तर या ठिकाणी इंडक्शन मशीनचं ऑपरेशन या ठिकाणी पॉसिबल नाहीये. ह्या ठिकाणी इंडक्शन मशीनचं ऑपरेशन पॉसिबल नाहीये. ओके, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ द रिपल फॅक्टर फॉर द हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी जो काय रिपल फॅक्टर असतो त्याची व्हॅल्यू काय असते, तर 1.21 हा रिपल फॅक्टर असतो हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी. आता कोणी विचारलं तर फुल वेव्ह रेक्टिफायर साठी किती असेल किंवा सेंटर टॅप रेक्टिफायर साठी किती असेल, तर फुल वेव्ह म्हणा किंवा सेंटर टॅप म्हणा दोन्हीसाठी जो काय रिपल फॅक्टर असतो तो किती असतो, 0.48 असतो, आणि हाफ वेव्ह साठी किती असतो, तर 1.21 असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर, मॅक्झिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड, यालाच आपण DMC असं म्हणतो. याचा अर्थ D फॉर डिमांड फॅक्टर, M फॉर मॅक्झिमम डिमांड आणि C फॉर कनेक्टेड लोड. म्हणजे हे रेशो कोणाचा आहे, तर
तर हा रेशो आहे डिमांड फॅक्टरचा, विच इज इक्वल टू मॅक्झिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड म्हणजे DMC. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. ऑप्शन नंबर कोणता करेक्ट असेल तर ऑप्शन नंबर डी हा याचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. विच मटेरियल इज युज्ड इन इनकॅन्डिसंट लॅम्प. आता इनकॅन्डिसंट लॅम्प मध्ये जो काय मटेरियल आहे ते मटेरियल या ठिकाणी कोणता असेल तर ते मटेरियल आपण यूज करतो टंगस्टन. हे मटेरियल या ठिकाणी आपण इनकॅन्डिसंट लॅम्प मध्ये यूज करण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीन समोर आहे. द LED इमिट्स लाईट व्हेन. आता जे काही LED आहे ते LED म्हणजेच लाईट इमिटिंग डायोड आहे. जेव्हा त्याच्यामधून करंट पास होईल आणि एनोड हा विथ रिस्पेक्ट टू कॅथोड पॉझिटिव्ह असेल, याचाच अर्थ जेव्हा LED ही फॉरवर्ड बायस असेल तेव्हा तो या ठिकाणी लाईट इमिट करण्याचा प्रयत्न करेल. आणि ती लाईट इमिट करणारा जो काही कलर असेल त्या लाईटचा तो कशावरती असेल तर त्या LED मध्ये जो काही आपण सेमी कंडक्टर मटेरियल यूज केलेला आहे त्या सेमी कंडक्टर मटेरियलनुसार त्या लाईटचा काय असेल कलर असेल. मग LED लाईट इमिट करेल जेव्हा ती कशी असेल तर फॉरवर्ड बायस असेल त्यावेळेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे. स्काडा स्टँड्स फॉर. आता स्काडा म्हणा किंवा PLC म्हणा याचे आपल्याला लॉंग फॉर्म विचारले जातात किंवा हे सॉफ्टवेअर आहेत हार्डवेअर आहेत किंवा ह्या प्रोसेस आहेत. अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. आपण डेटा ट्रान्समिशन वरती क्वेश्चन पाहिले दोन पद्धतीचे. टेलिव्हिजन हे कोणत्या पद्धतीचे डेटा ट्रान्समिशन आहे आणि टेलिफोन हे कोणत्या पद्धतीचं आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत. स्काडाचा लॉंग फॉर्म काय आहे तर सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन हा स्काडाचा लॉंग फॉर्म आहे. आता सुपरवायझरी कॉम्प्युटर आहे का तर नाही. सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल सी नसेल डी नसेल. नेक्स्ट. इन अ केबल विच लेअर प्रोटेक्ट्स फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी. आता मेकॅनिकल इंजुरी पासून बचाव करण्यासाठी कोणतं लेअर या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. आता मेकॅनिकल इंजुरी कुठे होईल कोरला होईल की केबलच्या आउटसाइडच्या पार्टला होईल तर केबलच्या आउटसाइडच्या पार्टला होईल. मग केबलचे जे काही लेअर असतात ते लेअर लक्षात कसे ठेवायचे तर सब LIC यानुसार हा जो काय आहे सी तो सगळ्यातला इनरचा या ठिकाणी लेअर असेल आणि हा सगळ्याचा आउटरचा या ठिकाणी लेअर असेल. आता इनरचा लेअर कोर झाला त्यानंतर इन्सुलेशन झालं त्यानंतर लीड शीट झाला हा बेंडिंग झाला हा आर्मरिंग झाला हा सर्विंग झाला. आता या ठिकाणी जो काही आर्मरिंग असेल तो आर्मरिंग हा बनवलेला असतो कशापासून तर गॅल्व्हनाइज्ड स्टील पासून आर्मरिंग या ठिकाणी बनवलेला असतात. जो काही बेडिंग आहे आणि जो काही सर्विंग आहे तो बनवलेला कशापासून असतो तर ज्यूट और हेसियन टेप पासून तो बनवलेला असतो. ज्यूट और हेसियन टेप पासून. आता जो काही आर्मरिंग आहे ते आर्मरिंग कशापासून बनलेला आहे स्टील पासून बनवलेला आहे. आता स्टील हे कसं आहे तर स्टील हे टणक असतं. या स्टीलचं काय केलेलं असतं अशा पद्धतीने या ठिकाणी जाळे या ठिकाणी केबलवरती लावलेलं असतं जेणेकरून केबलला हँडल करताना किंवा केबलला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येताना कोणत्याही पद्धतीचे मेकॅनिकल इंजुरी होऊ नये किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे क्रॅक येऊ नये म्हणून या ठिकाणी गॅल्व्हनाइज्ड स्टीलच्या ठिकाणी लेअर दिलेलं असतं त्यालाच आपण आर्मरिंग असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्टचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. सर्विंग जे काय आहे ते सगळ्यात आउटर साइडचं लेअर आहे जे की या ठिकाणी ज्यूट और हेसियन टेप या मटेरियल पासून या ठिकाणी बनलेलं असतं. ओके. व्हॉट इज द अर्थिंग कोड फॉर द प्रॅक्टिस. आता अर्थिंग कोड कोणता आहे तर जो काय अर्थिंग कोड असेल तो 3043 IS 3043 1987 हा काय तर अर्थिंग कोड फॉर द प्रॅक्टिस आहे. अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्या ठिकाणी BMCच्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला होता. अगेन हे जे काय क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन सगळे कसे आहेत बघा मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत. ऍक्च्युअली एक्झाम मध्ये जे काय याच्यामधले ऑप्शन असतील ते ऑप्शन कसे असतील डिफरंट असतील किंवा याच्या क्वेश्चनची जी काय लँग्वेज आहे ती लँग्वेज या ठिकाणी कशी असेल थोडीफार डिफरंट असेल. पण अर्थिंग कोडवरती एक या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेलेला होता. केबल युज्ड फॉर द 132 kV लाईन इज. आता 132 kVच्या लाईनसाठी जी काही केबल यूज केली जाते त्या केबलला आपण काय म्हणतो तर त्या केबलला आपण म्हणतो एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल. आता जी काही केबल आहे त्या केबलच्या ठिकाणी मी क्लासिफिकेशन कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं त्यासाठी ट्रिक सांगितली होती. ट्रिक काय होते तर LHS त्यानंतर काय करा H आणि S लिहा याच्या पुढे फक्त EE जोडा. याचा अर्थ याला म्हणायचं लो टेन्शन केबल याला म्हणायचं हाय टेन्शन केबल याला म्हणायचं सुपर टेन्शन केबल याला म्हणायचं एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल आणि याला म्हणायचं एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल
केबल. आता ही जी काय केबल आहे ती केबल या ठिकाणी आपण जनरली 132 केव्ही अँड अबोव साठी यूज करतो. लो टेन्शन केबल आपण अप टू 1 केव्ही पर्यंत यूज करतो. हाय टेन्शन केबल आपण अप टू 11 केव्ही पर्यंत यूज करतो. जी काय सुपर टेन्शन केबल आहे ती सुपर टेन्शन केबल आपण 22 केव्ही पासून 33 केव्ही पर्यंत यूज करतो. जी काय एक्स्ट्रा हाय व्होल्टेज केबल म्हणा किंवा एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल म्हणा, याचा जो काय वापर आहे तो वापर आपण 33 केव्ही पासून 66 केव्ही पर्यंत करतो. आणि जो काही एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल त्याचा उपयोग आपण करतो बघा 132 केव्ही अँड बियॉन्ड साठी आपण त्याचा उपयोग करतो. ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. अशा पद्धतीने जो काही बीएमसीचा पेपर झालेला होता 2019 ला, त्या बीएमसीच्या पेपरमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे या ठिकाणी क्वेश्चन विचारले गेलेले होते. आता रिसेंटली आपल्याला जे काही अपकमिंग एक्झाम आहे बीएमसीची, ती बीएमसीची एक्झाम या ठिकाणी आपल्याला येणार आहे. त्या एक्झामसाठी जो काही एक्झाम स्टडीचा जो काही ऑनलाईन रेकॉर्डेड आणि लाईव्ह बॅचचा जो काही कोर्स आहे तो कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहे. जे काही एक्झाम स्टडीचा ऑफिशियल ॲप आहे प्ले स्टोरवरती ते डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा. जो काही बीएमसीसाठी इलेक्ट्रिकल असेल आणि मेकॅनिकलसाठी असेल जो काही कंबाईन कोर्स आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचा तो कोर्स अवेलेबल आहे. तुम्ही एकदा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये कोर्स चेक करा. ओके, जो काही कोर्स आहे तो कोर्स या ठिकाणी एक्सपिरियन्स फॅकल्टीने या ठिकाणी केलेला आहे. त्या एक्सपिरियन्स फॅकल्टीचे लेक्चर त्याच्यामध्ये पाहायला भेटतील. त्याचबरोबर जे काही टेस्ट आहे ते टेस्ट त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.